नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यातील 5 महत्त्वाच्या बातम्यांची माहिती आपण आपल्या प्रतिनिधींकडून समजून घेणार आहोत. सुरुवातीलाच बातमी आहे मराठवाड्यातून. मराठवाड्यामध्ये नव्या वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र हे सुरूच आहे. जानेवारी महिन्यामध्ये 76 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या बीड जिल्ह्यामध्ये झाल्याची माहिती समोर येते आहे. मराठवाड्यामध्ये 2025 या मागील वर्षात तब्बल 1129 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर नवीन वर्षामध्ये सुद्धा हे सत्र सुरूच आहे. जानेवारी 2026 या एका महिन्यामध्ये मराठवाड्यात तब्बल 76 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यात सर्वाधिक 24 आत्महत्या या बीड जिल्ह्यात झाल्याची माहिती समोर येते आहे. या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 20 शेतकऱ्यांनी जीवन संपवलंय. तर मराठवाड्यामध्ये नव्या वर्षातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. अनियमित पाऊस तसंच शेतामधील पिकं उद्ध्वस्त होत आहेत. या पिकांना रास्त भावही मिळत नाही. या सर्व कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचं समोर आलंय. बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्यात. जानेवारी या एका महिन्यात मराठवाड्यात 76 शेतकऱ्यांनी जीवन संपवलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र हे थांबत नाहीये. 2025 मध्ये 1000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत. विजय, मराठवाड्यामध्ये एका जानेवारी महिन्यात 76 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामध्ये बीडमध्ये सर्वाधिक, त्या खालोखाल संभाजीनगरचाही नंबर लागतोय. काय नेमकी आणखीन काय कारणं आहेत की शेतकरी आत्महत्या करतायत? कधी ओला दुष्काळ, अतिवृष्टीचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. मागील सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक जे आहे ते अतिवृष्टीने नादुरुस्त केल्याचं पाहायला मिळतं. अक्षरशः शेतकऱ्यांची शेतजमीन जी आहे ती खरडून गेली होती. त्यामुळे ज्या शेतकरी कर्जबाजारी असतो तो शेतकरी जो आहे तो कर्ज फेडला जात नाही. त्यामुळे शेतकरी जो आहे तो संकटाला कंटाळून या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा धक्कादायक आकडा जो आहे तो देखील समोर आलेला आहे. सध्या जर बघितलं गेलं तर नवीन वर्षामध्ये देखील तब्बल आता या 50 दिवसामध्ये आतापर्यंत 76 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. कारण अनेक भागांमध्ये जे आहे ते पाण्याची टंचाई असते. त्याचबरोबर शेतीसाठी जे घेतलेलं कर्ज आहे, मुलाबाळांच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज असेल किंवा आरोग्यासाठी जे दवाखान्यासाठी लागणारं कर्ज असेल, हे संपूर्ण कर्ज जे आहे ते शेतीमालावर एकीकडे त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्याला सहन करावा लागतो. अनेक भागांमध्ये जर पाहिलं गेलं तर अवकाळी पावसाचा फटका देखील शेतकऱ्याला सहन करावा लागतो. त्यामुळे विजय, तुम्ही असेच जोडलेले राहा. पुन्हा तुमच्याकडे येतो.